नमस्कार. आवाज येतोय माधवी मॅडम? हो आवाज येतोय. ओके. हो येतोय. चला. नमस्कार. आभासी रूपाने उपस्थित असलेले सगळ्या शिक्षकांना वंदन करून, विद्यार्थ्यांना अभिनंदन करून, संशोधक, अभ्यासक ह्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपला मुंबई विद्यापीठाचा व्याख्यानमालेचा चौथा दिवस. मंत्ररूपिणी, सूत्ररूपिणी, शास्त्ररूपिणी, भाष्यरूपिणी, काव्यकला संगीत रूपिणी, विबुध हृदय मोहिनी वाणी जयतू. अशा प्रकारे सुरवाणीला वंदन करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करते. वांछा संजन संगमे परगुणी प्रीती, गुरो नम्रता विद्यायाम व्यसनम, स्वयोषिती रतिही लोकापवादात भयम, भक्तिः शूलिनी शक्तिः आत्मदमने, संसर्ग मुक्तिः खले ही येते तेषु वसंती निर्मल गुणाः तेभ्यो नरेभ्यो नमः. सत्संगतीची ओढ, दुसऱ्यांच्या गुणाबद्दल संतोष, वडीलधाऱ्यांसोबत नम्रतेचे वर्तन, विद्येचे व्यसन, धर्मपत्नीवर नितांत प्रेम, लोकापवादाची भीती आणि शिवाविषयीचा भक्तिभाव, आत्मसंयमनाचे सामर्थ्य, दुष्टांच्या सहवासापासून दूर राहणे, दुष्टांशी दुरावा हे शुद्ध गुण ज्यांच्या अंगी आहेत अशा प्रकारच्या असणाऱ्या सर्व वडीलधाऱ्यांना, जे सज्जन लोक आहेत त्यांना आमचा सादर प्रणाम. तेथे कर माझे जुळती, सज्जनांच्या समागमाची इच्छा धरणारे, वाडवडिलांविषयी आदर बाळगणारे, परगुणाविषयी आदर असणारे, विद्याप्रिय, आत्मसंयमी असे जे व्यक्ती असतात ते खरोखरच वंदनीय असतात. आणि अशाच प्रकारच्या असलेल्या डॉक्टर मंजुषा गोखले या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत स्त्री वैभव या व्याख्यानमालेचे आज चतुर्थ पुष्पाचे सन्माननीय मानकरी आहेत किंवा अतिथी आहेत. आणि त्या अतिथींचा परिचय करण्यासाठी म्हणून मी डॉक्टर माधवी नरसाळे यांना आमंत्रित करते. तत्पूर्वी सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. अशाच प्रकारची उपस्थिती आपण वारंवार देवी. आपल्यासाठी असाच खजिना सगळ्या व्याख्यानांचा आपल्या पुढे येणार आहे. माधवी मॅडम बाईंचे आपण माहिती द्यावी. मॅडम आवाज येत नाहीये. हॅलो. हा आता येतो. डॉक्टर मंजुषा गोखले या अतिशय विद्यार्थी प्रिय अशा प्राध्यापिका आम्हाला लाभल्या. आपल्या विभागाचे जे भूतपूर्व प्राध्यापक होते हदा वेलणकर यांनी एका चांगल्या शिक्षकाची व्याख्या कशी केली होती तर जो शिष्य देवो भव असं मानून आपलं अध्यापन कार्य करतो त्यालाच आपण आदर्श शिक्षक मानावा. आणि या व्याख्येकरता गोखले मॅडम अगदी चपखल बसतात. त्यांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड बघितलं तर सप माध्यम महाविद्यालयातनं त्यांनी BA केलं. नंतर पुढे त्या मुंबईला आल्या आणि विभागातून संस्कृत विभागातून त्यांनी MA आणि PhD या दोन्ही साध्य केल्या. PhD मध्ये त्यांचा विषय हा काव्यशास्त्र होता आणि त्यामध्ये सुद्धा मला वाटतं कुंतकाचं वक्रोक्ती जीवितम हे त्यांचं या विषयावरती त्यांनी ते PhD प्राप्त केलेली आहे. पुढे त्या रुईया महाविद्यालयामध्ये गेली 22 वर्ष त्यांनी संस्कृत अध्यापनाचं काम केलं आणि त्यांनी विभागाला एका उंचीवरती नेऊन ठेवलं. नाटकांची रचना करणं, एकांकिका लिहिणं, त्याचं सादरीकरण करणं, त्याच्यासाठी महाविद्यालयाला बक्षिसं प्राप्त करून देणं यासारखं मोलाचं कार्य केलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी एक आदर्श शिक्षक काय करतो तर आदर्श शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि त्यांनी अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी घडवले. आणि म्हणून जेव्हा त्यांचं रिटायरमेंट आली तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित होऊन रत्नमंजुषा नावाचा त्यांनी एक गौरव ग्रंथच त्यांच्यासाठी काढला आणि त्यामध्ये त्यांची सविस्तर सगळी माहिती आपल्याला दिसून आलेली आहे. मुंबई विद्यापीठाकरता त्या MA ला पण इथे विजिटिंग फॅकल्टी म्हणून आल्या होत्या, यायच्या आमच्या इथे. आणि त्यांनी MPhil आणि PhD या दोन्ही विषयांसाठी त्या गाईड होत्या. आणि आज त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना MPhil डिग्री मिळालेली आहे, PhD डिग्री मिळालेली आहे.
नंतर त्यांनी संस्कृत साहित्याचा इतिहास हे रसायन संस्थेने काढलेलं एक अतिशय प्रसिद्ध पुस्तक होतं. त्या पुस्तकाच्या त्या सहलेखिका होत्या आणि त्या पुस्तकाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा कमल तांबे पुरस्कार मिळालेला आहे. अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि अनेक चर्चासत्रांमध्ये त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्या सेक्शनल प्रेसिडेंट पण राहिलेल्या आहेत. मला वाटतं त्या यावेळच्या AIOC मध्ये त्या सेक्शनल प्रेसिडेंट होत्या. तर मुंबई, पुणे, ठाणे, बडोदा, संगमनेर, रत्नागिरी यासारख्या अनेक ठिकाणी त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत आणि अध्यक्षपद भूषवलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे अशा व्यक्तीच्या मागे, व्यक्तीला पुरस्काराच्या मागे जावं लागत नाही, पुरस्कारांची मालिकाच जणू त्यांच्या मागे आहे. तर त्यामध्ये ठाणे नगररत्न पुरस्कार, मुंबईच्या ब्राह्मण सभेतर्फे प्रज्ञावंत पुरस्कार, कलासदन मुंबई यांच्यातर्फे संस्कृत साधना पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉक्टर इंदिराबाई बेहेरे पुरस्कार यासारखे पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. आम्ही त्यांना खूप मिस करतो, हे मी खरंच सांगते. आणि बालभारतीचं जे पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्यामध्ये संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ समितीच्या त्या मान्यवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर आत्ताची जी मोलाची कामगिरी त्या करत आहेत म्हणजे त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला शाखेच्या त्या अधिष्ठाता म्हणून काम करत आहेत. अशा आपल्याला मंजुषा गोखले आज चौथं पुष्प गुंफायला इथे आले उपस्थित आहे. याबद्दल मी त्यांचे विभागातर्फे आभार मानते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. नमस्कार, आवाज येतोय का माझा व्यवस्थित? हो मॅडम. हा, करू सुरू? हो. नमः संस्कृताय संस्कृतानुरागिभ्यश्च नमो नमः. सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाशी माझा ऋणानुबंध अगदी माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून आजतागायत आहे आणि ह्या ऋणानुबंधाला पुनरुज्जीवन जणू काही ह्या व्याख्यानाला मला आमंत्रित करून आपल्या विभाग प्रमुख ताजणे मॅडम यांनी दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये आपण काहीतरी बोलतो आहोत, त्याच्यासाठी काही लिहितो आहोत, वाचतो आहोत, याचा आनंद मला पुन्हा एकदा लाभलेला आहे. त्याबद्दल मी ताजणे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. तसंच आता माधवीने माझी छान ओळख करून दिली, त्याच्यासाठी माधवीचे सुद्धा मनापासून आभार. आणि आता मी माझ्या विषयाला सुरुवात करते. मित्र हो, साहित्य हा केवळ आस्वादाचा विषय आहे असं मुळीच नाही. किंबहुना बऱ्याच वेळा असं होतं की साहित्य म्हटलं की वही पेन बंद करून ठेवायचं, समोरचा शिक्षक जे काय तल्लीन होऊन शिकवतो सांगतो ते अगदी कानात प्राण आणून ऐकायचं, किती छान, किती सुंदर लिहिलंय, किती छान एक्सप्लेन केलंय वगैरे वगैरे म्हणायचं आणि मग विसरून जायचं. अशा तऱ्हेने आपल्या केवळ साहित्याचा आस्वाद घेण्याची आपली प्रवृत्ती जास्त असते. आणि ह्याच्यामध्ये थोडा दोष साहित्याचा आहेच, कारण साहित्य हे मुळात मनोरंजनासाठी निश्चितच आहे. पण आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला पाहिजे की साहित्य हा केवळ आस्वादाचा विषय नाही, तर संशोधनाच्या दृष्टीने सुद्धा साहित्य हा फार महत्वाचा विषय आहे. किंबहुना साहित्य शाखेमध्ये साहित्य आणि अर्थातच त्याच्याशी निगडित असलेलं जे साहित्यशास्त्र, या दोहोंचाही संशोधनाच्या दृष्टीने हे दोन्हीही पुष्कळ महत्वपूर्ण आहेत, त्यांचा विस्तार भरपूर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये संशोधनासाठी अनेक नवी दालनं, अनेक नव्या वाटा आपल्यासारख्या तरुण आणि नवीन संशोधकांना निश्चितच खुणावत आहेत असं मला वाटतं. मी जेव्हा साहित्य म्हणतेय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर केवळ प्राचीन संस्कृत साहित्य असं नाही, तर मध्ययुगीन आणि अगदी आधुनिक म्हणजे काल परवापर्यंत आजपर्यंतचं संस्कृत साहित्य मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याच्याच बरोबर प्राकृत साहित्यही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि मगाशी म्हटलं तसं की साहित्याचा अभ्यास करायचा म्हणजे साहित्यशास्त्राला वेगळं ठेवून चालतच नाही,
त्यामुळे साहित्यशास्त्र हाही विषय आता बोलताना माझ्या डोळ्यासमोर नक्कीच आहे. आणि ह्या सर्वच गोष्टींच्या अनुषंगाने मी माझं व्याख्यानाचं धोरण ठरवलेलं आहे. साहित्यामध्ये लोकजीवनाचं किंवा संस्कृतीचं प्रतिबिंब पडतं असं थेट नाट्यशास्त्रकार भरतमुनींपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की नाट्य हे त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यम भावानुकीर्तनम. नाटकामध्ये सगळ्या त्रैलोक्याचं किंबहुना सप्तद्वीपांचं प्रतिनिधित्व केलं जातं, त्याचं प्रतिबिंब पडतं असं भरतमुनी सांगतात. आणि ही गोष्ट फक्त नाटकासाठीच नव्हे तर सगळ्या साहित्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण प्रत्येक कवीचा जो काही काळ आहे त्या काळामधलं समाज जीवन, त्या काळातलं सांस्कृतिक जीवन, धार्मिक जीवन, त्या काळातली राजकीय परिस्थिती, या सगळ्याचा प्रभाव त्या कवीवर पडलेला असतो. किंवा एक कोंदण, एक चौकट या सगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचं त्या कवीला लाभलेलं असतं. आणि त्या चौकटीमध्ये किंवा त्या कोंदणामध्ये या सगळ्या प्रभावाखाली तो आपली स्वतःची साहित्य निर्मिती करत असतो. आणि त्यामुळे आपल्यासाठी संशोधन करायचं झालं तर त्या कवीच्या साहित्याचं परिशीलन करून त्याच्या काळामधला समाज कसा होता, त्यातलं धार्मिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, या सगळ्यांचा मागोवा आपल्याला साहित्याच्या अभ्यासातून घेता येतो. वासुदेव शरण अग्रवाल नावाचे जुन्या पिढीतले जे एक महान लेखक होऊन गेले, अभ्यासक होऊन गेले, त्यांनी सांस्कृतिक अध्ययन या नावात ही एक नवीन संज्ञा तयार केली. आणि हर्षचरित सांस्कृतिक अध्ययन, कादंबरी सांस्कृतिक अध्ययन असे मोलाचे ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे अमुक अमुक कालीन भारत अशा तऱ्हेने अभ्यासाची दिशा आखून घेऊन त्याच्यावरची ग्रंथसंपदा सुद्धा वासुदेव शरण अग्रवालांनी निर्माण केली. उदाहरणार्थ त्यांचा पाणिनी कालीन भारत हा ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. मग त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून एखादा विशिष्ट कवी किंवा कवी समूह आपल्या समोर ठेवून अभ्यासासाठी त्याचं सांस्कृतिक अध्ययन आपल्याला करता येण्यासारखं आहे. अगदी सांस्कृतिक अध्ययन हा खूप मोठा आवाका वाटला तर त्याची सुरुवात आपल्याला संस्कृतीमधल्या एखाद्या पैलूला घेऊन त्या पैलूच्या अनुरोधाने त्या कवीच्या साहित्यातून तो पैलू कसा प्रकट होतो इथपासून करता येईल आणि हळूहळू संपूर्ण सांस्कृतिक अध्ययनापर्यंत जाता येईल. किंवा त्या कवीच्या काळामध्ये भारताचं चित्र कसं दिसतं याचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. मित्र हो, एक सांगायचं राहिलं की मी जेव्हा संशोधनाच्या दिशा, वाटा किंवा दालनं असं म्हणते आहे तेव्हा माझ्या समोर फक्त पीएचडीचं संशोधन हे नाहीये. कारण पीएचडीच्या संशोधनाची पूर्वतयारी म्हणून अगदी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर आपल्याला अनेक लहान मोठे संशोधन प्रकल्प सादर करायचे आहेत. आपल्याला संशोधन पत्रिकांचं सादरीकरण करायचं आहे. संशोधन मग एमफिल आणि मग पीएचडी इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्यामुळे माझ्या या व्याख्यानामध्ये आपल्याला काही दिशा या छोट्या मोठ्या संशोधन पत्रिकांसाठी म्हणून उपयोगी पडतील तर काही विषय, काही दिशा, काही दालनं ही एमफिल किंवा पीएचडी साठीच्या अभ्यासासाठी म्हणून आपल्याला थोडंफार मार्गदर्शन करतील अशी मला आशा आहे. तर अशा तऱ्हेने साहित्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक अध्ययन किंवा तत्कालीन भारताचा समग्र विचार करणारं संशोधन हे खूप मोठं दालन साहित्यामध्ये केल्या जाणाऱ्या संशोधनासाठी आपल्या पुढे उघडं आहे. विशिष्ट कालखंडामध्ये एका बाजूला साहित्य निर्माण होत असतं, दुसऱ्या बाजूला शास्त्रीय ग्रंथ लिहिले जात असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून ते साधारणपणे इसवी सनाचं 2रं शतक हा कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या निर्मितीचा कालखंड मानला जातो.
किंवा इसवी सनाच्या पहिल्या 2-3 शतकांमध्ये मनुस्मृती आणि त्याच्या मागोमाग पुराण यांनाही आजचं स्वरूप प्राप्त झालं असं मानलं जातं. आणि ह्याच काळामध्ये दुसऱ्या बाजूला संस्कृतामध्ये, प्राकृतामध्ये साहित्य निर्मिती सुद्धा होताना आपल्याला दिसते. मग या शास्त्र ग्रंथांचा आणि त्या त्या काळामध्ये किंवा त्याच्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या साहित्याचा परस्पर संबंध काही दिसतो का? त्या साहित्याचा, त्या शास्त्राचा, शास्त्राभ्यासाचा काही प्रभाव आपल्याला त्या काळच्या किंवा त्याच्या नंतरच्या काळातल्या साहित्यावर पडलेला दिसतो का? याचाही विचार आपल्याला निश्चितपणे करता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर अश्वघोष या बौद्ध कवीचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 2-1 शतक हा मानला जातो. मग त्याच्या काळापर्यंत जे बौद्ध तत्वज्ञान विकसित झालं होतं, जे बौद्ध धर्मग्रंथ निर्माण झाले होते, ते ग्रंथ आणि अश्वघोषाचं बुद्धचरित यांचा परस्पर संबंध काय आहे? किंवा ह्या बौद्ध दर्शनाचा अश्वघोषावर, त्याच्या साहित्यावर पडलेला प्रभाव काय आहे? साहित्य म्हणून अश्वघोषाने त्यामध्ये काही बदल केले का? काही वेगळेपण आणलं का? का बौद्ध दर्शन जसंच्या तसं आपल्या साहित्यातून प्रकट केलेलं त्यांनी दिसतं? अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा मागोवा आपल्याला घेता येऊ शकतो. साहित्य एखाद्या विशिष्ट काळामध्ये निर्माण होतं, त्या काळामधला, त्या काळचा जो एकूण इतिहास आहे, त्या इतिहासाचं किंवा ऐतिहासिक घटनांचं साहित्यावर काही प्रभाव पडला आहे का? प्रतिबिंब पडलं आहे का? याचाही शोध आपल्याला नव्याने घेता येऊ शकतो. अर्थात मी असं मुळीच म्हणत नाही की हे मी पहिल्यांदाच काहीतरी नवीन सांगतेय. अशा तऱ्हेचे शोध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभ्यासकांनी आजवर घेतलेलेच आहेत. मी फक्त त्याची आठवण तुम्हाला करून देतेय आणि त्या दृष्टीने तुम्हालाही प्रयत्न निश्चितपणे करता येतील असा माझा सांगण्याचा उद्देश आहे. एक उदाहरण देते या संदर्भात की जगन्नाथ पंडित हा कवी साधारणपणे 16व्या शतकामध्ये होऊन गेला. तो शहाजहान बादशहाच्या दरबारामध्ये होता, दिल्लीला जाऊन पोचला आणि शहाजहान बादशहाच्या दरबारामध्ये तो राजकवी म्हणून होता. आता या काळाचा किंवा त्या काळच्या मोगल राजवटीचा काही प्रभाव, काही परिणाम जगन्नाथ पंडिताच्या साहित्यावर आपल्याला दिसतो का? त्यांनी असफ विलास नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तत्कालीन राजवटीविषयी, तत्कालीन संस्कृती, धार्मिक वातावरण याचं काही पुरावे किंवा याचे काही संकेत आपल्याला मिळतात का? प्राचीन कवींच्या पेक्षा या संदर्भात जगन्नाथ पंडिताचं साहित्य थोडंसं वेगळं ठरतं का? याचा पाठपुरावा नक्कीच करण्यासारखा आहे. उलट्या बाजूनी बघायचं झालं तर साहित्यामधून त्या त्या काळाच्या इतिहासाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेलं काही मटेरियल म्हणजे काही सामग्री आपल्या हाती लागते का? मला मान्य आहे की साहित्याचा उद्देश इतिहास लेखन हा नसतो, परंतु साहित्य निर्मिती करत असताना कदाचित त्या त्या काळातल्या इतिहासावर काही प्रकाश नक्कीच पडू शकतो. उदाहरणार्थ दंडीच्या दशकुमार चरिताचा अशा पद्धतीने म्हणजे तत्कालीन इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी निश्चितच अभ्यास करता येण्यासारखा आहे. कारण दंडीचे पूर्वज दक्षिणेमधून निघून वाकाटकांच्या पदरी राहिले होते असं इतिहास सांगतो. मग या संक्रमणाचे काही पुरावे किंवा ह्या काळामधली वाकाटक किंवा एकूणच दक्षिण भारतातली साम्राज्य, तत्कालीन इतिहास, संस्कृती, धर्म यांचा मागोवा आपल्याला दंडीच्या दशकुमार चरितातून घेता येईल का? हा एक जरूर बघण्यासारखा विषय आहे. हे मी फक्त तुम्हाला उदाहरण दाखल सांगितलं. असे कितीतरी कवी आणि साहित्यिक लेखक आपल्याकडे आहेत की त्यांच्या काळामधनं त्यांच्या कालखंडावरती प्रकाश टाकणारी काही सामग्री मिळते का याचा आपल्याला शोध घेता येईल. आपल्याकडे उपजीव्य काव्य आणि त्यावर आधारित असलेली काव्य ही पुष्कळ आहेत. साधारणपणे रामायण, महाभारत, पुराण यांना आपण उपजीव्य काव्य असं म्हणतो आणि अर्थातच
त्यांच्यावरती आधारित असलेली कितीतरी साहित्य संपदा, अगदी म्हणजे जुन्या नाटकातलं वाक्य वापरून बोलावं तर पृथ्वीच्या कागद आणि समुद्राची शाई केली तरी सुद्धा ती अपुरी पडेल वगैरे असं अतिशयोक्त वर्णन करता येईल इतकी ग्रंथसंपदा संस्कृतामध्ये, प्राकृतामध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. मग त्यांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला नक्कीच करता येण्यासारखा आहे. वाल्मिकी रामायण आणि त्यानंतर निर्माण झालेली संस्कृतातलीच वेगळी वेगळी रामायण यांचा काही तौलनिक अभ्यास आपल्याला करता येईल का? उदाहरणार्थ सीता विजयम नावाचं एक संस्कृत रामायण आहे आणि त्यामध्ये सीता रावणाच्या मृत्यूला कशी कारणीभूत ठरते, म्हणजे सीता स्वतः रावणाचा वध करते, अशा तऱ्हेचा कथाभाग त्यांनी रंगवलेला आहे. किंवा आनंद रामायण हे जे रामायण आहे तिथे रामापेक्षा हनुमानाला अधिक महत्व देऊन त्या रामायणाची रचना झालेली आहे. त्याशिवाय जैन रामायण आहेत, बौद्ध रामायण आहेत, त्यांचाही त्यांच्या धार्मिक आणि दर्शनशास्त्रीय विचारानुसार त्यांनी त्यांच्या रामायणामध्ये कोणते बदल केलेत, ते मूळ रामायणाला जवळचे आहेत का दूरचे आहेत, आणि त्या बदलांमधून त्या कवीची, त्याच्या कालखंडाची किंवा तत्कालीन समाजाची अशी काही ओळख आपल्याला होते का, तत्कालीन सांस्कृतिक विचारांची काही ओळख आपल्याला होते का, हे बघण्यासारखं आहे. किंबहुना उपजीव्य काव्यावरती आधारित ज्यावेळी साहित्य निर्माण होतं त्यावेळेला मूळ काव्यामध्ये कवीने आपल्या प्रतिभेला अनुसरून, आपल्या इच्छेला अनुसरून, पण अर्थात रसाच्या दृष्टीने योग्य असे बदल करावे असं साहित्यशास्त्र नेहमीच सांगत आलेलं आहे. आणि प्रत्यक्षातही आपल्याला हाच अनुभव येतो की रामायण महाभारतातले कथाभाग घेऊन जेव्हा कवी आपलं काव्य किंवा नाटक, महाकाव्य यांची रचना करत असतात त्यावेळेला ते त्याच्यामध्ये बदल करतात. बऱ्याचदा असं होतं की परीक्षेच्या अभ्यासासाठी एखादं नाटक नेमलेलं असतं किंवा काव्य नेमलेलं असतं आणि आपण ठोकळेबाज पद्धतीने याचा मूळ कथाभाग हा आहे आणि त्याच्यात हे बदल केलेले आहेत एवढं तोंडपाठ करतो आणि परीक्षेत लिहून मोकळे होतो. पण मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे बदल करण्यामागे त्या कवींची काही भूमिका होती का, या भूमिकेची निर्मिती त्यांच्या काळातल्या विचारधारांनी किंवा सामाजिक संकेतांनी झाली होती का, याचा मागोवा निश्चितच घेतला पाहिजे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर मूळ महाभारतातली शकुंतला कालिदासांनी बदलली, हे तर अगदी आपण सगळेजण जाणतो. या बदलामागे कालिदास कालीन समाजाचा हात काही होता का, तत्कालीन संस्कृतीचा किंवा विचारधारांचा प्रभाव आपल्याला दिसतो का, हे तपासून पाहता येईल. भवभूतींनी उत्तर रामचरितामध्ये पूर्ण रामायणाचा शेवटच बदलून टाकला. याचं कारण केवळ वैयक्तिकरित्या त्याला सीतेला न्याय देण्याची उर्मी त्याच्या मनात होती एवढंच आहे का, काही अन्य विचारधारांचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे, याचा शोध नाही का घेता येणार? आणखी एक उदाहरण आपल्याला देते. कुंतकाचं वक्रोक्ती जीवित आहे, त्यामध्ये कुंतकाने एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण आहे उदात्त राघव या नाटकामधलं. तो असं म्हणतो की मूळ रामायणामध्ये मारीच राक्षस हरणाचं रूप घेऊन आला, राम त्याला पकडण्यासाठी गेला वगैरे कथाभाग आपल्याला माहित आहे. आणि मग धाव लक्ष्मणा वगैरे असा रामाचा मदतीचे शब्द ऐकून सीतेने बळ लक्ष्मणाला त्याच्या मदतीला म्हणून पाठवून दिलं, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण कुंतक म्हणतो की उदात्त राघवाच्या लेखकांनी या प्रसंगामध्ये खूपच मोठा बदल केला. त्यांनी त्या मारीच रूपी हरणाच्या पाठलागावर लक्ष्मणाला पाठवलं आणि मग लक्ष्मण ओरडतो, रामा धाव, मला वाचव. आणि मग सीता रामाला विनवणी करते की तुम्हाला लक्ष्मणाच्या मदतीसाठी जायलाच पाहिजे. आता हा बदल त्यांनी का केला असावा? कारण काहीतरी रामकथेचा जो नायक आहे, जो इतका श्रेष्ठ वीर योद्धा म्हणून ज्याची पूजा करायची आहे, त्या रामानी मदतीसाठी आक्रोश करावा आणि त्याच्या धाकट्या भावानी अनुजानी त्याच्या मदतीसाठी जावं, याच्यामध्ये रामाच्या व्यक्तिरेखेला उणेपणा येतो असं त्या कवीला वाटलं का?
आणि म्हणून त्यांनी हा बदल केला का, असा प्रश्न किंवा असं विवेचन कुंतकांनी केलेलं आहे. आणि मला ही दिशा फार महत्वाची वाटते, की अशा पद्धतीने काळाच्या ओघामध्ये सामाजिक बदल घडतात, संस्कृतीमध्ये बदल घडतात, विचारांमध्ये, रीतीभातींमध्ये बदल घडतात. नाहीये, त्यामुळे ते होईपर्यंत टेन्शन असतं. कृपया आपापले माईक बंद कराल का प्लीज, कारण मला मध्ये ऐकू येतोय कोणाचा आवाज. आहे पण ते अजूनही एवढं जमत नाही ना. कृपया रोहित माईक ऑफ करा. रोहित म्यूट करो लोगों को. सुद्धा करतात, त्यामुळे ते असं होतं ना, टेन्शन येतं. कारण मला माझ्यापेक्षा जास्त आतूनच वेगळे वेगळे आवाज येत आहेत. तर अशा तऱ्हेचे बदल करण्यामागे जर काही सामाजिक किंवा विचारात्मक कारणं असतील, काही परंपरा असतील, काही वेगळ्या परंपरा असतील, तर त्यांचाही शोध आपल्याला घेता येऊ शकतो. रामायण महाभारतावर वेगवेगळ्या कालखंडांमध्ये संस्कृतेतर म्हणजे अन्य भारतीय भाषांमध्ये सुद्धा कितीतरी ग्रंथ, कितीतरी काव्य किंवा इतर साहित्य प्रकार रचले गेले. मूळ रामायण आणि हे सगळे भारतीय भाषांमधले त्याचे आविष्कार यांच्यामध्ये दृष्टिकोनाचा, विचारधारांचा काय फरक आपल्याला दिसतो, किंवा त्यामध्ये जे बदल होत गेलेले दिसतात ते कसे कसे होत गेले आणि ते का झाले असतील, याचाही अभ्यास आपल्याला या तौलनिक अभ्यासातून नक्की करता येऊ शकेल. एकूणच आंतरविद्याशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अभ्यासाचा सध्या जमाना आहे. मग आपण आंतरभाषिक अभ्यासापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? त्यामुळे संस्कृत मधलं रामायण आणि अन्य भारतीय भाषांमधली रामायण, महाभारत किंवा अन्य साहित्य प्रकार यांचा तौलनिक अभ्यास करून आपल्याला त्यातून पुष्कळ वेगळ्या प्रकारची माहिती उजेडामध्ये आणता येऊ शकेल. संस्कृत साहित्याचा संस्कृत कवींवरती म्हणजे आपल्या ह्या उपजीव्य काव्यांचा संस्कृत कवींवरती तर खूप मोठा प्रभाव आहे. आणि आताच मी म्हटलं त्याप्रमाणे तो पुढच्या भारतीय भाषांमधल्या कवींवर सुद्धा आहेच. मात्र प्राचीन काळा म्हणजे अगदी वेद काळापासून अगदी आजच्या काळापर्यंत जरी जुन्या कथा, जुन्या कहाण्या, जुन्या व्यक्तिरेखा वापरून साहित्य निर्मिती केली गेली, तरी प्रत्येक निर्मितीमध्ये हळूहळू काही ना काहीतरी बदल होत गेलेले आपल्याला दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची उर्वशीची व्यक्तिरेखा, ती ऋग्वेदामधली मूळ उर्वशी वेगळी आहे. पुढे शतपथ ब्राह्मणांनी दाखवलेली उर्वशी ऋग्वेदातल्या उर्वशीपेक्षा थोडीफार प्रमाणात वेगळी आहेच. मग पुढे पुराणांमध्ये उर्वशी आली, मग कालिदासाने विक्रमोर्वशीय लिहिलं आणि त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये हिंदीमध्ये रामधारी सिंह दिनकर या कवींनी उर्वशी नावाचं महाकाव्य लिहिलं. रवींद्रनाथ टागोरांनी उर्वशी हे दीर्घकाव्य लिहिलं. फार काय, मराठीमध्ये अरुणा ढेरेंनी उर्वशी नावाची छोटेखानी कादंबरी लिहिली. हे मी फक्त एक उदाहरण दिलं आपल्याला. पण अशा तऱ्हेने महाभारतातला कर्ण असो, अर्जुन असो, अगदी रामायणातली शूर्पणखा असो, अशा कितीतरी व्यक्तिरेखांवरती भारतीय भाषांमध्ये साहित्य निर्मिती झाली आणि त्यामध्ये मूळ उपजीव्य काव्यापेक्षा जे जे बदल घडत गेले त्यांचाही सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा पद्धतीने मागोवा घेणं हा एक चांगला अभ्यासाचा विषय होऊ शकतो. संस्कृत साहित्याशिवाय प्राकृत साहित्य हा तर एक केवढा मोठा खजिनाच आहे आपल्या समोर. गाहा सत्तासई सारखे काव्य आहेत की सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी खूप जवळची आहेत, खूप जवळून निगडित आहेत. त्यांचाही सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने अभ्यास आपल्याला निश्चितपणे करता येण्यासारखा आहे. गाहा सत्तसईवर असा अभ्यास झालेला आहे, परंतु अशा तऱ्हेची आणखीही प्राकृत काव्य किंवा अन्य साहित्य संपदा आहे की
ह्या आधीचा अभ्यास करणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना वाट पुसत आपण त्यांच्या मार्गाने जाऊन त्या त्या कलाकृतीचा, साहित्य कृतीचा अशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. भाषा शेवटी साहित्य हे भाषेमध्ये प्रकट होतं आणि त्यामुळे भाषा आणि भाषेमध्ये होत जाणारे बदल, मग ते संस्कृत असो किंवा प्राकृत असो किंवा पाली असो, पण अगदी संस्कृतचं जरी उदाहरण घेतलं तरी भासापासून ते अगदी जगन्नाथ पंडितापर्यंत जो आपण एक प्राचीन संस्कृत साहित्याचा काळ मानतो, त्यानंतर मध्ययुगीन साहित्याचा काळ येतो, आधुनिक साहित्याचा काळ येतो. ह्या सगळ्या काळामध्ये एक भाषा म्हणून संस्कृतचा जो काही या काव्यामध्ये, नाटकांमध्ये वापर झाला, प्राकृतांचा जो वापर झाला, त्यामध्ये काही भाषिक बदल होत गेले का? मग त्या बदलांमध्ये काही नवीन शब्द आले का? जुने शब्द हळूहळू दिसेनासे झाले का? वेगळ्या म्हणी, वेगळे वाक्प्रचार किंवा वेगळे संदर्भ आपल्याला ह्या भाषेच्या उपयोगामध्ये सापडतात का? याचाही अभ्यास खूप मोलाचा ठरू शकतो. कारण भाषेमध्ये अशा तऱ्हेने बदल घडत नक्कीच गेलेले आहेत आणि त्या बदलांचा अगदी सरळ ढळढळीत पुरावा आपल्याला साहित्यामध्ये निश्चितपणे मिळू शकतो. त्यामुळे साहित्यामधली भाषा आणि त्या भाषेमध्ये होत गेलेले बदल हा एक अभ्यासाचा महत्वाचा विषय ठरतो. परवा समीरा गुजर मॅडमनी आपल्या भाषणामध्ये संस्कृत साहित्यावरच्या, विशेषतः काव्य नाटकांवरच्या टीकांचा उल्लेख केला. मला पुन्हा एकदा तो उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. कारण जेवढा माझा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे, म्हणजे मी जे काय 22-23 वर्ष शिकवलं त्या वर्षांमध्ये जेमतेम 2 किंवा 4 विद्यार्थी मला असे मिळाले की ज्यांनी जो पाठ्यक्रम नाटकामधला किंवा काव्यामधला आपल्या सिलेबस मध्ये आहे तो मुळातनं काढून त्याच्या खाली असलेल्या संस्कृत टीकाही वाचल्या होत्या. असे अक्षरशः एका हाताच्या बोट सुद्धा जास्त होती, इतक्याच संख्येने विद्यार्थी मला दिसले. पण याचा अर्थच असा होतो की आपण जेव्हा अभ्यास करतो साहित्याचा, त्यावेळेला संस्कृत मधल्या टीका ग्रंथांकडे दुर्लक्ष करतो. अगदी म्हणजे बघून बघायचाच झाला तर एखादा मल्लिना, त्यात सुद्धा त्याचं क्लिष्ट व्याकरण आहे ते आपण क्लिष्ट म्हणून सोडूनच देतो आणि बाकी त्यांनी काय म्हटलंय तेवढंच फक्त बघतो. पण हा आपला दृष्टिकोन बदलण्याची नक्की गरज आहे. नुकतंच भांडारकरच्या लायब्ररीमध्ये मी एक पुस्तक दुरून पाहिलं, नीट मला ते हातात घेऊन पाहण्याची संधी नाही मिळाली, पण मेघदूतावर उपलब्ध असलेल्या सर्व संस्कृत टीका त्याच्यामध्ये एकत्रितपणे दिलेल्या होत्या. अर्थात त्या टीकांच्या अनुषंगाने काही तौलनिक अभ्यास हा त्या पुस्तकाचा उद्देश नव्हता. पण सांगण्याची गोष्ट अशी की अशा तऱ्हेने एकाच काव्यावरती कितीतरी अनेक संस्कृत टीका आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्या पूर्वसुरींनी त्या टीकांचं संपादन करून त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या कशासाठी? त्या आपण त्याच्या पुढे जाऊन त्या टीकांचा अभ्यास करावा, त्यातूनही सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक आणि तौलनिक अशा तऱ्हेचा अभ्यास आपल्याला निश्चितपणे करता येतो. आपल्याला माहित असेल की मनुस्मृतीवरची मेधातिथीची टीका किंवा याज्ञवल्क्य स्मृतीवरची टीका ह्या मूळ ग्रंथांच्या इतक्याच महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. मग आपण संस्कृत साहित्यावर ज्या टीका आहेत त्यांचा अभ्यास करून त्या मूळ साहित्याच्या जवळ पोचतायत का? काही बाबतीत त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ ठरतायत का? मूळ साहित्याचं विवरण त्या कशा पद्धतीने करतायत? मूळ साहित्य कृतीच्या आस्वादामध्ये आणि अभ्यासामध्ये त्यामुळे भर पडते आहे का? या सगळ्याचा अभ्यास संस्कृत टीकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करण्यासारखा आहे. प्रणिता मॅडमनेही उल्लेख केला की आशय उपलब्ध आहेत, हस्तलिखितांच्या माध्यमामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपण हातात साहित्य विशिष्ट प्रदेशात निर्माण होतं. त्याच्याच बरोबर त्याच कालखंडात त्याच परिसरामध्ये अनेक पुराभिलेख
किंवा नाणी किंवा वीरगळ, सतीचे दगड अशा सारख्या काही मॉन्युमेंट्स, काही आवश्यक शाखीय अभ्यासाचा उल्लेख केला. तर त्या दृष्टीने मला मुद्दाम असं सांगावंसं वाटतं की संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी फक्त संस्कृत भाषा आणि साहित्याचा अभ्यास करावा आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते आमचं का, असं मुळीच नाहीये. किंबहुना संस्कृतच्या अभ्यासकाने त्याला जर भाषेची जाण आहे, त्याला जर साहित्य कृतीची जाण आहे, तर तो कदाचित ह्या ज्या सर्व बाकीच्या अवशेष आणि पुराभिलेखांसारखं उपलब्ध साहित्य आहे त्याचा अन्वयार्थ कदाचित अधिक चांगल्या प्रकारे लावून दाखवू शकेल. त्यामुळे पुराभिलेख, नाणी, मूर्ती, देवळं, मंदिरं किंवा अवशेष यासारख्या गोष्टींचा त्या त्या परिसरात, त्या त्या कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याशी जवळून संबंध असतो हे लक्षात घेऊन आपण त्याचाही तौलनिक अभ्यास निश्चितपणे करू शकतो. अगदी मग ते प्राचीन साहित्य असलं पाहिजे असं मुळीच नाही. त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असं त्या त्या परिसरातलं साहित्य आणि त्या त्या परिसरातले अशा तऱ्हेचे अवशेष किंवा लेख यांचा अभ्यास आपल्याला निश्चितपणे करता येऊ शकेल. साधारणपणे संस्कृत साहित्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्राचीन साहित्यच येतं. पण मध्ययुगीन साहित्य हे सुद्धा प्राचीन साहित्य इतकंच बहरलेलं आहे, पण आपलं फारसं लक्ष त्याच्याकडे कधी जात नाही. एखादाच जयदेव किंवा जगन्नाथ किंवा एखादाच अप्पय्य दीक्षित आपल्याला माहित असतो. पण साधारणपणे 12व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत या काळामध्ये विपुल प्रमाणात संस्कृत साहित्य म्हणजे काव्य, नाटक वगैरे प्रकारामधलं साहित्य निर्माण झालेलं आहे. मात्र त्याच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत आलेलो आहोत, हे योग्य नाही. काव्यमाला या नावाचे संग्रह पुष्कळ, त्याचे खंड आपल्याला उपलब्ध आहेत. अगदी सगळ्या मोठ्या मोठ्या ग्रंथालयांमध्ये काव्यमालाचे खंड उपलब्ध असतात आणि ते चांगल्या स्थितीमध्ये असतात. आणि ह्या काव्यमालाच्या खंडांमध्ये अशा तऱ्हेच्या मध्ययुगीन काळातल्या अनेक साहित्य कृतींचं मुद्रण झालेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे. त्यामध्ये अगदी कलिविडंबना ह्या काव्यापासून महिष शतकासारख्या परिहासात्मक काव्यापर्यंत म्हणजे स्फुट काव्य, शतक काव्य, महाकाव्य, नाटक अशा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या काव्यमालेच्या खंडांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचाही चिकित्सक अभ्यास व्हावा याच्यासाठी हे काव्यमालाचे खंड आपली वाट बघतायत. कारण आपण फक्त त्याचा संदर्भासाठी क्वचित केव्हा तरी उपयोग करतो, पण त्यांचा चिकित्सक अभ्यास फारसा अजून झालेला नाही. हस्तलिखित स्वरूपात सुद्धा कितीतरी काव्य, नाटकादी साहित्य उपलब्ध आहे. काल परिणिता मॅडमनी त्याचा उल्लेख केला. त्याचं संपादन आणि त्याचा चिकित्सक अभ्यास निश्चितच करता येण्यासारखा आहे. अगदी या ठिकाणी मला एकच आठवण होतीये, म्हणजे थोडस परिणिता मॅडमनी जे सांगितलं त्याला पुष्टी देण्यासाठी म्हणून मी सांगते की भांडारकर संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध केली आणि हे काम अनेक खंडांचं आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या संपादकांच्या म्हणजे प्रधान संपादकांच्या हाताखाली झालेलं आहे. या वेगवेगळ्या संपादकांनी त्या त्या खंडाच्या प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्या प्रस्तावनांचा जरी नुसता अभ्यास केला तरी सुद्धा केवढी तरी मौलिक भर आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये निश्चितच घालू शकतो. केव्हा तरी आपण जरूर या प्रस्तावना वाचून पहा, म्हणजे मग त्यांचा अभ्यास करण्याची उर्मी आपल्या मनामध्ये नक्की निर्माण होईल असा मला विश्वास आहे. या मध्ययुगीन कालखंडात मधलं जे काही काव्य आहे त्याच्यासारखंच दुसऱ्या एक प्रकारचं काव्य आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि ते म्हणजे एखाद्या विशिष्ट तत्वज्ञानाच्या विवेचनासाठी म्हणा
किंवा ते तत्वज्ञान लोकांना पोहोचवण्यात आला नाम सुखबोधाय मनोरंजनात्मक असा उपदेश लोकांना मिळावा म्हणून साहित्य निर्मिती केली गेलेली आहे. प्रबोध चंद्रोदय हे एक नाटक आपल्या सर्वांच्या परिचयाचं असतं, पण अशा तऱ्हेची कितीतरी नाटकं, भावना पुरुषोत्तम नावाचं नाटक आहे, विद्या परिणयन आहे, यतिराज विजय आहे, संकल्प सूर्योदय नावाचं नाटक आहे, ज्ञान विलास काव्य नावाचं महाकाव्य आहे. इतकंच काय, रामायणावरती रामानुजाचार्यांनी लिहिलेली रामानुजीयम नावाची टीका आहे, किंवा इतर वैष्णवपंथीयांच्या रामायण महाभारतावर टीका आहेत. यांचा चिकित्सक अभ्यास करून ते विशिष्ट तत्वज्ञान त्या साहित्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पोचवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये साहित्य गुण किती आहेत आणि का फक्त तत्वज्ञानच भारंभार झालेलं आहे. म्हणजे मूळ उद्देश जो आहे असं साहित्य निर्माण करण्याचा, तो साधला गेला आहे का नाही गेलेला आहे. मूळ तत्वज्ञानाशी या साहित्याने फारकत तर नाही ना घेतलेली, का मूळ तत्वज्ञानाचं जसंच्या तसं प्रतिबिंब या साहित्यामध्ये पडलेलं आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी म्हणून मूळच्या तत्वज्ञानामध्ये काही बदल केलेत का, त्या अधिक लोकाभिमुख व्हावं यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत, असाही दृष्टिकोन घेऊन या विशिष्ट पद्धतीच्या तत्वज्ञानावर आधारित साहित्याचा अभ्यास आपल्याला करता येण्यासारखा आहे. भक्ती संप्रदाय हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आणि सगळ्याच कालखंडामध्ये फोफावलेला आपल्याला दिसतो. या भक्ती संप्रदायाशी संबंधित दोन प्रकारचं साहित्य आहे. एक तर आपल्याला नक्कीच माहित आहे, स्तोत्र वाङ्मय. आता हे स्तोत्र वाङ्मय आपण स्तोत्र पाठ करतो, क्वचित त्यांच्यामधले यमक अनुप्रास यांनी चकित होऊन जातो. शंकराचार्यांसारख्या श्रेष्ठ कवींच्या स्तोत्रांचा चिकित्सक अभ्यास केला जातो, परंतु एकूणच स्तोत्र वाङ्मय हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा विस्तार खूप आहे आणि अगदी ऋग्वेदापासून आजतागायत संस्कृत मध्ये स्तोत्र वाङ्मयाचा बहर आलेला आहे. मग मी जेव्हा ऋग्वेदापासून म्हणते त्यावेळेला अगदी वेदकालीन भक्ती संप्रदाय, त्यामध्ये स्तोत्रांसारख्या दिसणाऱ्या सूक्तांनी केलेली कामगिरी, तिथून पुढे काही म्हणजे वैदिक साहित्याच्या पुढच्या भागामध्ये स्तोत्र सदृश असा काही भाग दिसतो का आपल्याला? रामायणामध्ये, महाभारतामध्ये, पुराणांमध्ये तर मोठ्या संख्येने स्तोत्र दिसतात. ती त्या कथेशी निगडीत अशाच पद्धतीने आलेली असतात आणि त्यानंतर स्वतंत्र स्तोत्र वाङ्मय तर विपुल प्रमाणात आपल्याला दिसतं. मग ह्या सगळ्या स्तोत्र वाङ्मयाच्या परंपरेचाही अभ्यास आपल्याला करता येऊ शकेल. मला माहित आहे की मी जेव्हा परंपरेचा अभ्यास म्हणते तेव्हा त्याचा आवाका निश्चितच खूपच मोठा असतो, पण त्यामध्ये विशिष्ट विषय, विशिष्ट पंथ किंवा विशिष्ट भक्ती मार्ग किंवा विशिष्ट कवी, लेखक, कालखंड असं काहीतरी मर्यादा निश्चित करून आपल्याला या स्तोत्र वाङ्मयाचा भक्ती संप्रदायाच्या किंवा धार्मिक अंगाने तर विचार करता येईलच, पण त्याचबरोबर साधी गोष्ट आहे, शंकराचार्यांच्या स्तोत्रांमध्ये जेव्हा देवीची वर्णनं येतात त्यावेळेला त्या देवीच्या वस्त्र आणि अलंकारांचे केवढे तरी तपशील आपल्याला आचार्य देतात. अशा तऱ्हेने सगळ्या म्हणजे देवी स्तोत्रांचा अभ्यास करून जर तुम्ही वेगवेगळ्या कालखंडामध्ये या साध्या गोष्टींमध्ये, म्हणजे वरकरणी साध्या दिसणाऱ्या गोष्टी की वस्त्र आणि अलंकार, त्यांच्यामध्ये कसे कसे बदल होत गेलेले आहेत, हा सुद्धा एक केवढा तरी अभ्यासाचा विषय मोठा होऊ शकतो. तेव्हा या स्तोत्र वाङ्मयाकडे सुद्धा आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य सर्व भाषिक अशा वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला स्तोत्र वाङ्मयाकडे पाहता येतं आणि त्यांचा चिकित्सक अभ्यास करता येतो. स्तोत्र वाङ्मयाप्रमाणेच भक्ती संप्रदायाशी निगडीत असलेलं दुसरं वाङ्मय म्हणजे स्थल महात्म्य. वेगवेगळी काय आपल्याकडे तीर्थक्षेत्रांना कमी नाहीच आहे, मुळे भरपूर तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्राचं महत्व सांगणारी स्थल महात्म्य किंवा तीर्थ महात्म्य संस्कृतात आहेत, अनेक आहेत. नद्यांचं महत्व सांगणारी महात्म्य आहेत किंवा एखाद्या ठिकाणची जी एखादी विशिष्ट देवता
उदाहरणार्थ अंबाबाई किंवा ग्रंथ संस्कृतात उपलब्ध आहेत. या महात्म्य वाङ्मयाचा सुद्धा असाच आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने अभ्यास करता येणं शक्य आहे. साहित्य म्हणून, भाषेच्या अंगाने, परिसर अभ्यास म्हणून, पुरातत्व शास्त्राच्या अंगाने, मूर्तिशास्त्राच्या अंगाने, इतिहासाच्या अंगाने, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांच्या अंगाने, अशा वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला या स्थल महात्म्याचा अभ्यास निश्चितच करता येण्यासारखा आहे. काही स्थल महात्म्य जशी संस्कृतात आहेत तशी ती पुढच्या काळामध्ये प्राकृतात किंवा मराठी सारख्या भारतीय भाषांमध्ये सुद्धा आहेत. मग संस्कृत स्थल महात्म्य आणि पुढच्या काळातली वेगळ्या भाषांमधली महात्म्य यांचाही तौलनिक अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. ही स्थल महात्म्य काही प्रकाशित झालेली आहेत, काही हस्तलिखितांच्या स्वरूपामध्ये आहेत. ती मिळवून आपल्याला त्यांचा अभ्यास निश्चितपणे करता येईल. मित्रहो, साहित्याशी अत्यंत जवळचा संबंध असलेलं किंबहुना अर्धनारीश्वरासारखा एका नाण्याच्या दोन बाजू असलेलं शास्त्र म्हणजे साहित्यशास्त्र किंवा काव्यशास्त्र. या काव्यशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला नवनवीन दिशांनी किंवा नवनवीन वाटांनी निश्चितच अभ्यास करायला भरपूर वाव आहे. जी कोणती प्रकाशित किंवा अप्रकाशित हस्तलिखिताच्या स्वरूपाची असेल अशी साहित्य कृती तुम्ही डोळ्यासमोर ठेवलीत किंवा घेतलीत अभ्यासाला, तर जसं मी मगाशी म्हटलं की तिचा अनेक पैलूंनी अभ्यास करता येतो, तसा साहित्यशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास करता येतो. काय होतं, आपले जे साहित्यशास्त्रावरचे परंपरेमधले ग्रंथ आहेत त्यामध्ये उदाहरणं भरपूर असतात, पण पुष्कळ वेळा ही उदाहरणं ठराविक ग्रंथांमधली असतात. त्याच्या पलीकडच्या ग्रंथांचा साहित्यशास्त्रीय अभ्यास आपल्याला निश्चित करता येण्यासारखा आहे. मला आठवतंय की साहित्यशास्त्राचा मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला अश्वघोषामधलं उदाहरण कुठेही सापडत नव्हतं, आणि म्हणून मग मी अश्वघोषाच्या बुद्धचरिताचा साहित्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रकल्प हातात घेतला. तर अशा तऱ्हेने आपल्या समोर असलेल्या साहित्य कृतीला संस्कृत साहित्यशास्त्राचे निकष लावता येतात का? किंवा एखाद्या कवीच्या काही एकापेक्षा जास्त कलाकृती आपल्या समोर असतील तर त्यांना ह्या साहित्यशास्त्रीय निकषांमध्ये बसवता येतं का? का या निकषांच्या पलीकडे जाणारी प्रतिभा या कवीच्या ठिकाणी आहे का? तो कवी कमी पडतोय साहित्यशास्त्राच्या दृष्टीने? असा वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला साहित्यशास्त्र आणि साहित्य यांचा मेळ घालून अभ्यास करता येईल. साहित्यशास्त्रामध्ये काव्याच्या श्रेष्ठत्वाचे वेगळे वेगळे निकष सांगितले गेले आहेत. उदाहरणार्थ रस आहे, रीती आहे, ध्वनी आहे, अलंकार आहे, औचित्य आहे. मला माहित आहे की ह्या सगळ्या संकल्पनांचा भरपूर अभ्यास आजपर्यंतच्या अनेक मान्यवर लेखकांनी केलेला आहे, यात वादच नाही. परंतु तरी सुद्धा काही छोटे विषय आहेत साहित्यशास्त्रामध्ये. छोटे म्हणजे काय, वर मी जे काव्याच्या श्रेष्ठत्वाचे 5 निकष सांगितले त्यांच्यापेक्षा लहान. उदाहरणार्थ प्रतिभा किंवा साहित्य ही संकल्पना, संघटना ही संकल्पना आहे, काव्याच्या व्याख्या आहेत, काव्याची प्रयोजन आणि काव्याची सामग्री आहे. ह्या ज्या सगळ्या लहान मोठ्या संकल्पना संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये पुष्कळ चर्चिल्या गेलेल्या आहेत, त्यांचा इतर भाषांमधल्या किंवा पाश्चिमात्य काव्यशास्त्रामधल्या किंवा अन्य कोणत्या देशामधल्या काव्यशास्त्रांमधल्या संकल्पनांशी काही ताळमेळ आपल्याला घालता येतो का? आपण जेव्हा म्हणतो की माणूस हा इथून तिथून सारखाच असतो, मग तो जगाच्या कुठल्याही टोकावरचा असो, तर ह्या जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा साहित्यशास्त्राच्या विकसित होत गेल्या. त्यांच्यामध्ये आणि आपल्या संस्कृत साहित्यशास्त्रातल्या संकल्पनांमध्ये काही साम्य, काही फरक किंवा काही तत्सम गोष्टी आपल्याला सापडतात का? त्यांचा काही तौलनिक अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो का? हे पाहण्यासारखं आहे. संस्कृत साहित्यशास्त्रावरच भारतीय भाषांमधलं साहित्यशास्त्र आधारलेलं होतं मुळात.
परंतु जसा जसा इंग्रजी किंवा पाश्चात्य वाङ्मयाचा परिचय वाढत गेला, पाश्चात्य साहित्यशास्त्राचाही अभ्यास मोठ्या प्रमाणावर होऊ लागला, तसं तसं काय झालं की भारतीय भाषांमधलं, उदाहरणार्थ मराठी मधलं जे साहित्यशास्त्र आहे ते काही अंशी संस्कृत साहित्यशास्त्राच्या प्रभावाखाली आहे, तर काही अंशी पाश्चात्य साहित्यशास्त्राच्या प्रभावाखाली आहे. किंबहुना या दोन्ही परंपरांची सरमिसळ आपल्याला मराठी साहित्यशास्त्रामध्ये अनेक वेळा झालेली दिसते. मग या मराठी साहित्यशास्त्रामध्ये संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रभाव कोणत्या बाबतीमध्ये दिसतो आणि कोणत्या संकल्पनांच्या बाबतीत संस्कृत साहित्यशास्त्राचा प्रभाव मागे पडून त्याची जागा पाश्चात्य प्रभावाने घेतलेली आहे, किंवा या दोन्ही परंपरांचा मेळ घालण्याचा प्रयत्न मराठी साहित्यशास्त्रामध्ये कोणी केलेला आहे का, किंवा त्यांच्यामध्ये जर विरोध असेल तर तो विरोध मांडून कोणती संकल्पना अधिक साहित्य कळण्यासाठी किंवा साहित्याच्या आस्वादासाठी जास्त चांगली आहे याचा विचार मराठी साहित्यशास्त्रात झाला आहे का, या दृष्टीने सुद्धा आपण साहित्यशास्त्राचा अभ्यास नक्कीच करू शकतो. मराठी हे फक्त मी आपल्या परिचयाची भाषा म्हणून उदाहरण दिलं. असं भारतीय भाषांमध्ये साहित्यशास्त्र प्रत्येक भाषेत आहे, त्याचा अभ्यास निश्चितच करणं शक्य आहे. मित्र हो, संस्कृत साहित्याचा इतिहास हा शब्द आपण नेहमी वापरतो. संस्कृत साहित्याच्या इतिहास नावाच्या एका पुस्तकाची मीही सहलेखिका होते. परंतु मला असं जाणवतंय की संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास या नावाखाली आपण जी जी काही ग्रंथसंपदा पाहतो त्यामध्ये फक्त एक संस्कृत कवी घेऊन किंवा नाटककार घेऊन त्याचा काळ कोणता, त्याचं वैयक्तिक आयुष्य कशा तऱ्हेचं होतं, त्यांनी कोणती वाङ्मय संपदा निर्माण केली आणि त्याने लिहिलेल्या साहित्याचे गुणदोष काय, त्याचं रसग्रहण किंवा अशा तऱ्हेचा अभ्यास साधारणपणे केला जातो, तशी पद्धत आहे. पण इतिहास हा असा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागता येतो का? संस्कृत साहित्याचा इतिहास हा साहित्याच्या इतर घटकांपासून आपल्याला पूर्णपणे आयसोलेट करता येतो का, पूर्णपणे वेगळा काढता येतो का? नाही. इतिहास हा कधीच असा वेगवेगळ्या वॉटर टाईट कंपार्टमेंट्स मध्ये नसतो. इतिहास सलगच असतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने वेगळे वेगळे विभाग पाडलेले असतात. पण मग संस्कृत साहित्याच्या इतिहासाची जर आपल्याला पुनर्मांडणी करायची झाली तर ज्या ज्या काळामध्ये ते कवी होऊन गेले, नाटककार होऊन गेले, लेखक होऊन गेले, त्या त्या काळाचा संबंध आपण आपल्या संस्कृत साहित्याशी, त्या त्या कवीच्या साहित्याशी किती लावू शकतो किंवा तसा लावण्याचा आपण प्रयत्न करू शकतो का? किंबहुना समग्र प्राचीन किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा एक भाग म्हणून, एक पैलू म्हणून संस्कृत साहित्याच्या इतिहासाकडे बघायला आपल्याला शिकलं पाहिजे असं मला आग्रहाने सांगायचं आहे. आणि त्या दृष्टीने संस्कृत साहित्य शास्त्राच्या इतिहासाचा पुनर्विचार आपण करू शकतो का, हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. मित्र हो, आजचं युग हे व्यवस्थापन शास्त्राचं किंवा मॅनेजमेंट स्टडीजचं युग आहे. जिकडे तिकडे या मॅनेजमेंट स्टडीजने हातपाय पसरलेले आहेत. मग मला नक्की माहिती आहे की अशा तऱ्हेचं स्वतंत्र शास्त्र प्राचीन काळामध्ये नव्हतं. मी कुठल्याही अभिनिवेशाने असं तुम्हाला सांगत नाहीये की हो मॅनेजमेंट स्टडीज ना होतच आमच्याकडे, असं म्हणण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. परंतु याचा अर्थ असाही नव्हे की व्यवस्थापन शास्त्रामधली कौशल्य किंवा त्या शास्त्राच्या त्या त्या काळाला अनुरूप असलेल्या काही संकल्पना आपल्याकडे मुळीच नव्हत्या असं तर नाही ना. मग एक स्वतंत्र शाखा म्हणून ह्या व्यवस्थापन शास्त्राचा आपल्याकडे उपलब्ध नसेल प्राचीन संस्कृतमध्ये, परंतु ह्या शास्त्राशी निगडित असलेली तत्व, संकल्पना किंवा उपाययोजना यांच्या
काही कल्पना तर निश्चितच वेगवेगळ्या कालखंडामध्ये असल्याच पाहिजेत. मग त्याचे पुरावे आपल्याला संस्कृत किंवा प्राकृत साहित्यामध्ये सापडतात का, याचाही विचार करण्यासारखा आहे. अगदी मला असं मुळीच म्हणायचं नाही की लगेच ती संकल्पना आणि आजची संकल्पना ही कशी सारखी आहे, किंबहुना आमचीच प्राचीन संकल्पना आधुनिक शास्त्राने घेतलेली आहे असा अभिनिवेश बाळगण्याची अजिबात गरज नाही. परंतु अतिशय समतोल बुद्धीने अशा काही व्यवस्थापन शास्त्राच्या संकल्पना आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये सापडतात का, याचाही शोध आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये अतिशय महत्व पावलेली जी वेगळी वेगळी शास्त्र आहेत, उदाहरणार्थ युद्धशास्त्र आहे, जाहिरात कला आहे, ऍडव्हर्टायझिंग, शिक्षणशास्त्र आहे, ज्याचा सगळा नवीन आलेख किंवा नवीन मुहूर्तमेढ आता नुकतीच रोवलेली आहे, ज्याचा आपल्याला पुढे हळूहळू आणखीन पडताळा येणारच आहे. किंबहुना उद्योग व्यापार, ट्रेडिंग, फायनान्स, कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी, फूड अँड कलिनरी आर्ट अशासारखे अनेक विषय आजच्या काळामध्ये महत्व पावलेले आहेत. आणि या विषयांच्या अंगाने सुद्धा आपल्या संस्कृत साहित्यामध्ये काही पुरावे किंवा काही संकल्पना किंवा काही उल्लेख, संदर्भ आपल्याला मिळतात का, आणि त्याची काही बांधणी आपल्याला करता येते का, याचाही विचार अगदी जरूर करण्यासारखा आहे. साहित्याचा अभ्यास हा फक्त प्राचीन शास्त्रांच्याच संदर्भात केला पाहिजे असं अजिबात नाही आहे. किंबहुना कौटिल्य अर्थशास्त्रामधले षाडगुण्यासारख्या गोष्टी तर आजही आपण आपला जो काही भूगोल आणि आपला राजकीय परराष्ट्रीय धोरण जे काही आहे त्यामध्ये जसंच्या तसं प्रतिबिंबित होताना आपण बघतोच आहोत. मग आधुनिक शास्त्रांमध्ये म्हणजे आधुनिक वाटणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा काही संदर्भ, त्यांच्याविषयी काही विचार प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला मिळतात का, हे नक्की बघण्यासारखं आहे. मित्र हो, भवभूतीने असं म्हटलंय, कालो ह्ययम निरवधीर विपुलाच पृथ्वी. हे संशोधनाच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे. साहित्यशास्त्र किंवा अन्यही विषय हे आपल्यासाठी पृथ्वीपेक्षाही विस्तारलेले आपल्या समोर आहेत आणि ते आपली दालनं उघडून आपल्यासाठी रेड कार्पेट घालून वाट बघतायत की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांचा अभ्यास करू, त्या साहित्यामध्ये नवीन संशोधन करू. काल तर निरवधी आहेच आणि म्हणून अगदी ऋग्वेदापासून ते आजच्या साहित्यापर्यंत संस्कृत साहित्याचा विस्तार आहे आणि अनेक प्रकारांनी हे साहित्य बहरलेलं आहे. आणि त्यामुळे आपण ठरवू ती दिशा आणि आपण ठरवू तो संशोधनाचा विषय असं आपल्याला निश्चित करता येण्यासारखं आहे. मात्र त्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती म्हणजे संशोधन संस्कृती रुजवण्याची फार गरज आहे. आणि या संशोधन संस्कृतीचा पाया हा महाविद्यालयामध्ये आणि पुढे विद्यापीठीय शिक्षणामध्ये नक्कीच घातला गेलाच पाहिजे असं मला वाटतं. थोडंसं आज मला व्याख्यान देण्याची मिळालेली संधी, माझं वय आणि अनुभव या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मी असं धाडस करते म्हणण्याचं की संशोधन पत्रिका सादर करणं, प्रकाशित करणं यासारख्या गोष्टी आपण अभ्यासकांनी, आपण प्राध्यापकांनी, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी कितीतरी प्लॅटफॉर्म, कितीतरी मंच अजून उपलब्ध आहेत, त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. एकदा PhD चा विचार डोक्यात आला म्हणजे संशोधन काय, ते कशाशी खातात इथपासून सुरुवात करायची असं कृपा करून करू नका. त्याचा पाया तुमच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच घालायला सुरुवात करा. आणि या बाबतीत विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या डोक्यावर बसा आणि त्यांना तुम्हाला मदत करायला लावा आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आणि त्यांच्यामध्ये हे संशोधक वृत्ती रुजवण्याचं काम आजच्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी करणं ही त्यांची पण जबाबदारी आहे. उभय पक्षी ही जबाबदारी आहे.
पुण्याचं सप महाविद्यालय गेली कित्येक वर्ष महाविद्यालयीन स्तरापासून ते विद्यापीठीय स्तरापर्यंत संशोधन पत्रिका सादरीकरणासाठी म्हणजे सेमिनार भरवत असतं. आणि त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनेक विभाग पूर्वी असायचे, म्हणजे अनेक कक्षा त्यासाठी पाडाव्या लागायच्या आणि विद्यापीठीय स्तरासाठी स्वतंत्र विभाग होता आणि त्यामध्ये बहुसंख्येने विद्यार्थी भाग घेत असत. पण गेली काही वर्ष, म्हणजे मी अगदी गेल्या वर्षीपर्यंत या सप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सेमिनारची साक्षीदार आहे. आणि मला सांगायला फार वाईट वाटतं की हळूहळू विद्यापीठीय स्तरावरती संशोधन पत्रिकांची संख्या रोडावत म्हणजे गेल्या वर्षी फक्त मुंबई विद्यापीठातून आलेले 2 विद्यार्थी होते विद्यापीठीय स्तरावरचे, बाकी कोणीही नव्हतं. आणि गेल्या वर्षी तर विद्यापीठीय स्तरावर एकही संशोधन पत्रिका सादर झालेली नव्हती. त्यामुळे तो विभागच बंद करून टाकण्याची वेळ आली. इतकंच नव्हे तर महाविद्यालयीन विभाग सुद्धा रोडावत केवळ एकाच कक्षेपुरता आता मर्यादित झालेला आहे. हे अपयश प्राध्यापक म्हणून आपल्या सगळ्यांचं आहे, तसंच विद्यार्थी म्हणूनही आपल्या सगळ्यांचं आहे असं मला वाटतं. आणि दुर्दैवाने अशा गोष्टी घडतायत, त्या घडू नयेत. इतकंच काय तर प्राच्यविद्या परिषद जी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सुरू झाली, गेली कित्येक वर्ष दर वर्षाआड ही परिषद होते आणि त्यामध्ये मराठीतून संस्कृतातून संशोधन पत्रिका वाचण्याची सादर करण्याची मुभा असते. त्यानंतर ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स असते. नुकतीच मी नागपूरला या कॉन्फरन्ससाठी जाऊन आले आणि तिथे सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग हा लक्षणीयरित्या कमी होता आणि जो काही होता तो फारसा लक्षात घेण्यासारखा किंवा ज्याला आपण एनकरेजिंग म्हणतो असा नव्हता. त्यामुळे मी आज आपल्या समोर हा विषय मुद्दाम मांडते आहे की संशोधनाची सुरुवात ही आता शालेय जाऊ दे, पण महाविद्यालयीन स्तरापासून सुरू करून ती विद्यापीठामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सुद्धा त्याच्यावरती मेहनत करण्याची फार मोठी गरज आहे. कॉपी पेस्ट किंवा प्लेजरिझम या सगळ्या गोष्टी टाळून आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपली मतं, आपले विचार, आपला अभ्यास संशोधनाच्या माध्यमातून तपासून घेऊ शकतो, मांडू शकतो. त्याच्यावरती ज्या काही तज्ञांच्या सूचना येतात त्यांचा उपयोग करून स्वतःची प्रगती संशोधनामध्ये घडवून आणू शकतो. आणि हे सगळं माझ्या विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, हे सगळं आपण करू शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. अतिशय सुंदर असलेलं असं आपलं व्याख्यान झालेलं आहे. आणि ह्या व्याख्यानामध्ये आपण जे म्हटलंय की खरंच विद्यार्थी संशोधनाकडे वळताना फार कमी दिसत आहेत, हे खरं आहे. अहो, संशोधनासाठीच काय, तुम्ही ग्रंथालयात त्यांना 4 पुस्तकं बघायला सांगितलीत तरी सुद्धा ते बघत नाहीत. अशी एवढी दुर्दशा आपली आहे. म्हणजे आपण पुस्तकं त्यांच्यासाठी आणतो आणि ती पुस्तकं बघायला सुद्धा त्यांना वेळ नसतो. आणि म्हणून कॉपी पेस्ट, गुगल बाबा जिंदाबाद असं म्हणून त्या गुगल बाबाच्या जीवावरती ते सगळेजण कॉपी पेस्ट करून माहिती निर्माण करत असतात किंवा ती घेत असतात. पण आपल्या या व्याख्यानाचा जरूर हातावर मोजणे इतक्या, बोटांवर मोजणे इतक्या मुलांनी जरी त्याचा उपभोग घेतला तरी सुद्धा खूप फायदा होईल. आणि संशोधनाच्या साहित्यातल्या ज्या वेगवेगळ्या वाटा तुम्ही दाखवल्या, वेगवेगळे साहित्य प्रकार तुम्ही सांगितलेत, त्या सगळ्यांकडे निश्चिततेने ते बघतील असं मला वाटतं. तुमचं आजचं हे व्याख्यान जे होतं ते मला कसं वाटतंय हे मी सांगू इच्छिते. काव्यधेनुम समुपास्य लोके बुधैहि अवाप्ता धनमान पूजः न केवलानां वचसां प्रसूतिः गौः ते हे कवे गुरोः कामदूधा प्रसन्ना. हे गुरु, तुमची ही काव्यरूप धेनूची उपासना करून विद्वानांनी धन, सन्मान आणि पूजा प्राप्त केली. तुमची वाणीरूप गौ
केवळ शब्दांना प्रसूत करणारी नाही, तर प्रसन्न झाल्यावर जणू कामधेनूच आहे. आणि ह्याचा जो काही अनुभव आहे तो आत्ताच मुलांनी घेतलेला आहे असं दिसतंय. कारण की त्यांच्या समोर बऱ्याच वाटा आता निर्माण झाल्या आणि तुमच्या या व्याख्यानातून त्यांना खूप वाटा मिळाल्यात आणि त्यातून आता त्यांना कामधेनू काय करू आणि काय नाही आणि कशा इच्छा फलद्रूप करायच्यात ह्याच्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा तसंच कटिबद्ध राहावं, जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघंही हातात हात धरून संशोधनाची वाटचाल हे पुढे करू शकतील. खरंच मॅडम, अतिशय सुंदर असलेलं असं तुमचं व्याख्यान. मी समोर पहिल्यांदा हे याच्यासाठी सगळं काही बोलले नाही, कारण तुमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये माझ्या बोलण्याची अडचण झाली असती. कारण विद्यार्थ्यांना ऐकायचं असतं ते बाईंना, मंजुषा गोखले बाई ज्यांची वाणी कशी आहे ती ह्याबाबतही म्हणता येऊ शकते. नृत्यंती सरस्वती मृदुपद न्यासैः प्रसन्नांतरा गायंतीव च पार्वती हरगुणालाप तानादिभिः क्रीडंतीव शकुंतला मृगलता मित्रैः तपैः कानने हे साहित्य गुरो सुकविता बध्नाती ते मे मनः. हे साहित्य गुरु प्रसन्न अंतःकरणाने मृदुपदन्यासहित नृत्य करणारी सरस्वती, आलाप तान इत्यादींसहित शंकराचे गायन करणारी पार्वती आणि तपोवनामध्ये मृगलता यांच्यासोबत मित्राप्रमाणे खेळणारी शकुंतला यांच्याप्रमाणेच आपलेही हे कवितामय असलेले वक्तव्य माझ्या अंतःकरणाला जसं आकृष्ट करत होतं, तसं सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा ते मोहित करत होतं, आकृष्ट करत होतं आणि त्यांच्यामधल्या संशोधक वृत्तीला चालना देत होतं. ह्याची सुद्धा मला इथे शाश्वती द्यावीशी वाटते आहे. असो, व्याख्यान अतिशय सुंदर झालं आणि तुमचे खूप खूप आभार. मी एका शब्दावरती तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही लागलीच होकार दिला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण आभार प्रदर्शनाची कार्यवाही करण्यासाठी मी आता शोभा सहस्त्रबुद्धे यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. थँक्यू. शोभाताई. हो, नमस्कार. आपल्या या व्याख्यानमालेतलं प्रत्येक पुष्प हे काहीतरी आपला आगळा वेगळा रंग घेऊन प्रसन्नपणे फुलतंय, त्याचा प्रत्यय आजही आपल्याला आला. मंजुषा गोखले मॅडमनी अत्यंत सुंदर व्याख्यान त्यांचं झालं. त्यांचा विषय होता संस्कृत साहित्यातील संशोधनाची दालने. संस्कृत साहित्याच्या नाण्याच्या दोन बाजू जशा असाव्यात तशा दोन बाजू म्हणजे रसग्रहण आणि संशोधन. यातील संशोधन या बाजूवर झोत टाकणारं असं हे व्याख्यान होतं. त्याच वेळी याही गोष्टीचा वारंवार प्रत्यय येत होता की त्याची एक अदृश्य पार्श्वभूमी रसग्रहणी असतेच आणि त्याला साहित्यशास्त्राचा भक्कम पायाही असतो. या गोष्टींसहित संशोधन या पैलूवर प्रकाश झोत टाकला गेला. त्या ओघात कमी माहीत असलेले असे अनेक आगळे वेगळे उल्लेख आम्हाला ऐकायला मिळाले. उदाहरणार्थ सीता विजयम हे संस्कृत रामायण, रामानुजाचार्यांची रामानुजीयम ही रामायणावरील टीका, संकल्प सूर्योदय इत्यादी नाटके, असे अनेक उल्लेख खूप रंजक वाटले. साहित्याच्या अभ्यासाच्या कितीतरी वाटांचा निर्देश अगदी सहजपणे या व्याख्यानातून येऊन गेला. आंतरभाषिक आणि आंतरकालिक तौलनिक अभ्यास कसा होऊ शकतो, स्तोत्र वाङ्मय, स्थलमहात्म्य हे कसे अभ्यासाचे उत्तम विषय होऊ शकतात, तसंच भारतीय आणि पाश्चात्य साहित्यशास्त्राचा प्रभाव याचा तौलनिक अभ्यास ही अत्यंत एक वेगळी बाजू आम्हाला विचार करायला भाग पडते. तसंच संस्कृत साहित्यातून इतर काही शास्त्रांच्या दिसणाऱ्या नकळत दिसणाऱ्या खुणा जसं व्यवस्थापन शास्त्र, जाहिरात, वाणिज्य इत्यादी असे अनेक उल्लेख अत्यंत सहजपणे येऊन गेले. संशोधन संस्कृती रुजवण्याची कशी गरज आहे ते अधोरेखित केलं गेलं. आणि सर्वात महत्वाचा संदेश खरं तर आरंभीच मॅडमनी दिला होता की संशोधन म्हणजे केवळ PhD साठी केलेला अभ्यास नव्हे, तर त्याची सुरुवात इतर अनेक गोष्टींनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कशी लपलेली आहे. त्यामुळे अत्यंत सर्वांगीण सुंदर असं व्याख्यान आणि आपण खरोखरच गुंगून गेलो होतो त्यात. याबद्दल गोखले मॅडमचे मनपूर्वक आभार विभागातर्फे आणि उपस्थित सर्वांतर्फे. तसंच उपस्थित श्रोत्यांमध्ये असलेला प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि समस्त श्रोतृगण यांचेही मनपूर्वक आभार तुमच्या प्रतिसादाबद्दल. वरमांगी महोदय आणि रोहित महोदय यांना तांत्रिक बाजू उत्तमरित्या सांभाळल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार.
सर्वांनी त्यामुळे- आपापले व्हिडिओज ऑन करावे, म्हणजे एक आभासी फोटो आपल्याला काढता येईल. ऑनलाईन असलेला फोटो आपण काढूया. त्यामुळे सगळ्यांनी आपापले व्हिडिओ आता ऑन करावे. फक्त स्पीकर ऑन करू नका. मगाशी मॅडमच्या व्याख्यानामध्ये व्यत्यय आला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पंकज, फोटो क्लिक करशील? हो, नाही नाही आता होईल. ताईंच्या विद्यार्थिनींनी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे. नंतर आशा आपल्या बाकरेबाई आहेत, पिल्लई सर आहेत विभागाच्या वतीने सुद्धा. पंकज, फोटो क्लिक केलाय? हो, घेतला. ओके, थँक्यू. पुनश्च एकदा बाई तुमचे धन्यवाद. खूप सुंदर तुमचं व्याख्यान होतं आणि मुलांना तुमचं व्याख्यान हे मनापासून आवडतं. युट्यूब वरती सुद्धा आपलं लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे तिकडे संपूर्ण मुलांची सुद्धा उपस्थिती आपल्याला दिसते आहे. तर अशा प्रकारे असलेलं आपलं व्याख्यान हे खूप सुंदर झालं. त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. आणि पुन्हा आपण उद्या व्याख्यानासाठी आमंत्रित करणार आहोत, ते म्हणजे गौरी माहुलीकर मॅडमना आपण भेटणार आहोत. उद्या त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आज आपली मीटिंग इथेच संपली आहे. आपण रजा घेऊया. धन्यवाद. रोहित, बंद कर. अजय नाही तर रोहित, कोणी बंद करा. मी करतो. हा, ओके.